महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पूर्णा तालुक्यातील मोजे ढोणेपांगरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळच्या सत्रात भंते पयावंश यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पांगरा येथील प्रथम नागरिक सरपंच उत्तमराव ढोणे, पंढरीनाथ ढोणे, पोलीस जमादार अनिल मुंडे, पोलीस पाटील अनंतराव ढोणे, चंद्रमणी लोखंडे, शिदोधन ढोणे, पत्रकार कैलास बलखंडे, अनिल आयरे आदींची उपस्थिती होती। यावेळी भंते पयावंश यांनी सर्वांना त्रिचरण पंचशील दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारल्यास आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो असे बोलताना म्हणाले। या कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष अमोल कापुरे, सोमनाथ कापुरे, सिद्धार्थ कापुरे, गोविंद कापुरे, प्रकाश कापुरे, कुणाल कापुरे, सकाराम कापुरे, सुभाष कापुरे सह सर्व जयंती मंडळाचे कार्यकर्ते व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। की नुसतं आम्हाला नाचायचं नाही, नुसतं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो एवढंच म्हणायचं नाही, तर बाबासाहेबांनी शिकवलेला मार्ग सुद्धा आमच्या कृतीमध्ये, आमच्या आचरणामध्ये आणायचं आहे, हे सुद्धा आपल्या लक्षामध्ये जयंती करत असताना असलं पाहिजे। मी तुम्हाला यावर्षी आवर्जून सांगू इच्छुक आहे, जर यावर्षी बघा आता सगळ्यांनीच नवीन कपडे जयंतीचे घेतले असतील, यावर्षी जाऊ द्या, पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं कपडे घ्यायला जाताल तर तेव्हा सोबत येताना कपडे घेताना एक एक बाबासाहेबांचं पुस्तक का होईना मी विकत घेईल अशी एक शपथ आपण या जयंतीच्या निमित्तानं घेतली पाहिजे। मोजे पांगरा ढोणे तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे आजच्या दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी 26 एप्रिल 2026 रोजी आपल्या या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये संपन्न होते। दरवर्षी आम्ही या जयंतीमध्ये सहभागी असतो। एक चांगल्या शांतमय वातावरणामध्ये आनंदामध्ये ही जयंती या गावातील सर्वच तमाम आंबेडकर प्रेमी साजरी करत असतात। मी सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं देतो। आजच्या दिवशी आपण आनंदामध्ये ही जयंती तर साजरी करावीच करावी, परंतु पुढे सुद्धा वर्षभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करीत आपल्या उन्नतीचा आणि प्रगतीचा एक मनुष्य जीवनामध्ये एक मनुष्य म्हणून जीवन जगण्याचे जे काही नैतिक तत्व असतात त्याला धरून आपला उद्धार करावा आणि दुसऱ्यांच्या उद्धारासाठी आपण प्रयत्नशील राहावा, एवढा एक छोटासा संदेश या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या तमाम आंबेडकर वासियांना व प्रेमींना मी व्यक्त करतो। परत एकदा या गावातील सर्व जयंती मंडळातील सदस्यांना, गावातील उपासक उपासिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद व्यक्त